श्री स्वामी समर्थ। माझं नाव रेश्मा नारायण चिपळूणकर। मी सेलिब्रिटी शो मराठीच्या माध्यमातून मी माझ्या स्वामींचा एक अनुभव तुम्हाला शेअर करणार आहे। लहान असतानाच माझ्या बिल्डिंग मध्ये एक पेंडुलकर म्हणून गृहस्थ राहत होते। स्वामी भक्त होते ते। स्वामी जयंती असायची, स्वामी पुण्यतिथी असायची, तेव्हा सगळ्या लहान मुलांना जमा करून बिल्डिंग मध्ये शिदा गोळा करायला आम्हाला न्यायचे आणि आम्ही सगळ्यांकडे जाऊन शिदा गोळा करायचो। पण त्यावेळी आम्हाला माहित नव्हतं स्वामी कोण आहेत, कसे दिसतात, काय आहेत। पण ते आमच्याकडून ती सेवा करून घ्यायचे आणि आम्ही ते सगळे शिदा गोळा करून चेंबूरच्या मठात जायचो। तिथेच जयंतीच्या दिवशी भंडारा असायचा, पण आम्ही ती एक मजा म्हणून जायचो। आम्हाला त्यावेळी स्वामींचे बद्दल काहीही माहित नव्हतं। एक सगळे लहान मुलं गोळा व्हायची, मजा मस्ती करत तो प्रसाद ग्रहण करायचो की आम्ही स्वामीचं काहीच लक्षात राहिलं नाही। 20-25 वर्षाच्या ह्याच्या असताना सहज कोणीतरी मला स्वामींबद्दल सांगितलं। भक्ती मार्गावर मी लागले। त्या दिवसापासून ते आजपर्यंत मी स्वामींची सेवा करते। अनुभव सांगायचा म्हणजे मी आता 7-8 वर्षापूर्वी गुजरातला जॉबला होते आणि शनिवार रविवारी मी घरी यायची। घरी आली की मग बाबांबरोबर माझा वेळ घालायचा। तसंच सोमवारी सकाळी मी निघायचे। सकाळी निघताना बाबा मला गाडीकडे सोडायला यायचे। एक दिवस असंच गाडीकडे सोडायला आले आणि मला सांगायला लागले की मला जरा संडासचा त्रास व्हायला लागला, मला संडासला होत नाही। तर मी म्हटलं मी भावाला सांगते, तुम्ही डॉक्टरकडे जाऊन या। असंच मी भावाला फोन केला, म्हटलं असं असं त्यांना त्रास होतोय, तू डॉक्टरकडे घेऊन जा। मग तो डॉक्टरकडे घेऊन गेला। तर दुसऱ्या दिवसापासून त्यांना लघवीलाच होईना। लघवी न झाल्यामुळे त्यांचं पोट खूप फुगलं। शेवटी मग भाऊ त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेला। डॉक्टरनी त्यांना काही रिपोर्ट्स काढायला सांगितले। ते रिपोर्ट्स जेव्हा आले तर डॉक्टर बोलले ह्यांना डायलिसिस करावं लागेल। त्यावेळी मला भावाने फोन केला। मी प्रचंड घाबरली होती। म्हटलं डायलिसिस करावं लागेल म्हणजे नक्की काय झालंय, काहीच कळेना। मला खूप रडायला लागलं। मी स्वामींवर त्यांच्या फोटोकडे आली आणि स्वामींना म्हटलं, स्वामी काही करा आणि बाबांना त्या आजारातून सुटका करा, हे डायलिसिस वगैरे नको। आणि भावानी लगेच त्यांना ऍडमिट केलं। तसंच मी गाडी केली आणि गुजरातवरून मुंबईला यायला निघाली आणि सतत माझ्या डोळ्यात पाणी येत होतं आणि मी स्वामी समर्थांचा जप करत होती की स्वामी माझ्या बाबांना वाचवा, त्यांना बरं करा। असं करून मी गुजरात ते चेंबूरला ज्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं तिथे येईपर्यंत मी रडत होती, स्वामींचा धावा करत होती। आणि मी चेंबूरला हॉस्पिटलला आली जवळजवळ रात्री 10 वाजता। त्यावेळी बाबा जरा स्टेबल होते, कारण त्यांची युरिनचं सगळं पास केलं होतं, त्यांना बरं वाटत होतं। पण 2 दिवसांनी परत त्यांचे रिपोर्ट काढले। रिपोर्ट काढल्यानंतर जो मेन डॉक्टर आला त्यांनी रिपोर्ट बघितले। तो बोलला उद्या त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल। तर मी त्यांना म्हटलं, डॉक्टर आम्ही जो रिपोर्ट काढला त्यात तर डायलिसिस सांगितलं होतं, मग असं कसं तुम्ही म्हणता? तर ते बोलले तो रिपोर्ट फाडा आणि कचऱ्याच्या डब्यात टाका। तुमच्या वडिलांना काही झालं नाही, त्यांना पोस्टेटचा थोडा प्रॉब्लेम आहे, त्याचं ऑपरेशन झालं तर एकदम ठीक होतील। तसंच मी चेंबूरच्या मठात गेली, स्वामींच्या पाया पडले। स्वामींना म्हटलं माझ्या बाबांना तुम्ही वाचवलं, खरंच मी तुमचे खूप आभार मानते। आणि खरं अशा प्रकारे मग त्यांनी माझ्या बाबांना खूप छान पैकी त्या आजारातून बाहेर काढलं आणि ह्यासाठी मी खूप ऋणी आहे स्वामींची। श्री स्वामी समर्थ।